तेजस प्रभा विजय देवस्कर दिग्दर्शित सिनेमा देव माणूसचा ट्रेलर आता आपण सगळ्यांनी पाहिलाय आणि या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांना मी आता तुमच्या टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करतो. तेजस प्रभा विजय देवस्कर. तेजस, तुमचं स्वागत आहे. तेजस यांना आपण बकेट लिस्टमुळे ओळखतोच. देव माणूस 25 एप्रिलला रिलीज होतोय. खरं तर ह्या सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, पण मी जरा जास्त जवळ आहे, त्यामुळे पहिले 2 प्रश्न मी तुम्हाला विचारतो. देव माणूस बद्दल थोडंसं आम्हाला सांगा. खरं काय सांगायचं तर ट्रेलर आपण बघितलंच आहे आणि 25 तारीख पण फार दूर नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं यापेक्षा खूप जास्ती सांगण्याची आत्ता आवश्यकता नाही आहे. फक्त मी एवढं म्हणेन की जसं ट्रेलरमध्ये लक्षात आलं असेल की इंटेन्स आहे सिनेमा. गोष्ट कदाचित आपल्या आजूबाजूला सुद्धा घडत असेल अशी गोष्ट, त्यामुळे बहुतेक सगळ्यांशी हा रिलेटही होऊ शकेल. प्रयत्न हाच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचा त्यांचा देव माणूस त्यांना शोधायचा आहे. त्यांच्या आत, तो प्रत्येकाच्या आत आहे. तर ते आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. वा, पहिल्यांदाच महेश सर आणि रेणुकाजी एकत्र फिल्ममध्ये काम करतात. खरं तर लिहिलंय म्हणजे दोघं जण एकत्र पहिल्यांदा काम करतात आणि यामध्ये सई तामणकरनं लावणी प्रेझेंट केली आहे. ती आमच्या लवकर भेटीला येईलच. तसंच हे सगळ्यांना एकत्र यांची मोठ बांधणं आणि सोनू निगमनं वारी सॉन्ग गायलंय, तेही पहिल्यांदा वारी सॉन्ग मराठीमध्ये गायलंय. या सगळ्यांना एकत्र कसं आणलं, त्याचं काय सिक्रेट आहे, काय सांगा? अजूनही खूप एकत्र पहिल्यांदा आलेल्या गोष्टी आहेत. वा, जसं लव रंजन आणि अंकुर गर्ग त्यांची पहिली मराठी फिल्म. राईट, बरोबर. मला असं वाटतंय बहुतेक हिंदी लोकांची मराठी करण्यासाठी जो दिग्दर्शक त्यांना हवा असतो तो मीच आहे सगळीकडे, असं मला दिसतंय. म्हणजे की खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. आणि या सिनेमामध्ये एकतर महेश सर आणि रेणुका मॅम, आपण त्यांना इतकी वर्ष झाली ओळखतो. मलाही आश्चर्य वाटलं की कसं काय त्यांनी अजूनपर्यंत स्क्रीनवर एकत्र काम केलं नाहीये, पण माझ्यासाठी ते फॉर्च्युनेट आहे. त्यामुळे ही एक छान मला संधी मिळाली. आणि बाकी कलाकार तुम्ही बघताच आहेत, म्हणजे सुबोध, सिद्धार्थ आणि अभिजित, तेही आपल्या याच्यामध्ये, म्हणजे ही 5 लोकांची जी मोठ आहे ना, ती ॲक्च्युली मला काही करावं लागलं नाही. यांना फक्त स्क्रिप्ट दिली आणि कॅमेरा समोर उभं केलं की माझं काम झालं होतं. त्यामुळे ती खूपच चांगली एक, मी म्हणेन की कॉम्बिनेशन खूप चांगलं जमलं. वा. लव सर आणि अंकुर सर यांनी तुमच्यावरती जबाबदारी दिली देव माणूसच्या दिग्दर्शनाची. हे सगळे दिग्गज कलाकार इथे बसलेले आहेत. ती मोठ कशी बांधली तुम्ही सांगितली, पण दिग्दर्शन करत असताना काय दबाव होता, नर्वस होतात, मजा आली, काय सांगा दिग्दर्शनाचा दबाव? अनुभव? काहीच नव्हता. दबाव असण्याचं काही कारण नाही, पण प्रोसेस जी असते ती प्रोसेस असते आणि मजाच येते. कारण फिल्म करताना तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असता, खूप लोक असतात, म्हणजे कलाकार व्यतिरिक्त खूप मोठी टीम असते, ती सगळेजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. त्यामुळे ती एक प्रोसेस असते, ती मजा, प्रोसेसचीच खरी मजा असते. म्हणजे ती प्रोसेस जर आपण एन्जॉय केली तर मग सिनेमा आपला छान होणारच आहे. त्यामुळे ती प्रोसेस आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली. आम्ही फलटणला शूट केलं, 4 दिवस आम्ही मुंबईत शूट केलं आणि तिथे आम्हाला तसे चॅलेंजेस, म्हणजे सुदैवाने तेवढे चॅलेंजेस म्हणून असं काही आलं नाही. छान होतं लोकेशन्स सगळं, म्हणजे प्रोसेस खूप छान गेली आमची. वा, थँक्यू. यानंतर आता आपण सिनेमातील पुढील कलाकारांना इथे एक एक करून आमंत्रित करणार आहोत. मी आमंत्रित करतो महेश सरांना. महेश सर, आपण कृपया त्यांच्यावर यायचं. केशवच्या भूमिकेत, एका निवृत्त शिक्षकाच्या भूमिकेत महेश सर दिसत आहेत आपल्याला. आणि महेश सर, या सिनेमाबद्दल, देव माणूस या सिनेमाबद्दल तुम्ही काय सांगा? मी एक तर मला देव माणूस म्हणून का घेतलं तेच मला कळत नाही. माझी इमेज अजिबात देव माणसाची नाही. पण एक वेगळा सिनेमा करायला मिळाल्याचा आनंद खूप आहे. म्हणजे आणि लकी आहे मी, कारण असे खूप ॲक्टर्स आहेत जे हा रोल करू शकले असते. पण आय एम व्हेरी थँकफुल टू द प्रोड्युसर्स, दे थॉट ऑफ मी. आणि करायला मजा आली. म्हणजे मी जसा आहे त्याच्यापेक्षा जरा वेगळं करणं हे जास्त मोठं चॅलेंज आहे. कधी कधी काय असं, हा माणूस असा दिसतो म्हणून त्याला कास्ट केलं जातं. एक तर मला ते चॅलेंज मोठं होतं की माझी इमेज पुसून ती मला एका देव माणसाच्या इमेजमध्ये जायचं होतं. आणि खूप
चांगला सिनेमा, म्हणजे कॉमन मॅनचा सिनेमा आहे. आणि तो जो प्रॉब्लेम येतो त्याला, तो इथे कोणालाही येऊ शकतो आणि ते कसा फेस करतो हा सिनेमा आहे. जसं तेजस म्हणाला, फार त्याचं सांगता येणार नाही ट्रेलरच्या व्यतिरिक्त, पण आय विल टेक अवे द प्लेजर ऑफ द ऑडियन्स सांगितलं तर. पण करताना एक खूप बरं वाटलं. बरं, त्यात रेणुका, आय नो रेणुका सिन्स थिएटर डेज, म्हणजे 40 वर्ष झाले असतील, पण कधीच असं आलं नाही की आम्ही एकत्र काम करू कधी. पण आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ह्या सिनेमात आलं ते, म्हणजे टिपिकल कॉमेडी बिमेडी काहीतरी करायला लागलं नाही, नशीब ते. पण खूप मजा आली पिक्चर करायला. आणि बाकी टीम सगळीच चांगली होती, त्यामुळे बरं, सुबोध, सिद्धार्थ, अभिजित, सगळीच टीम चांगली होती, त्यामुळे मजा आली. तुम्ही मगाशी प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल म्हणालात, तर 25 तारखेपासून तो मिळणारच आहे. पण वारकऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही पहिल्यांदाच आहात. हो, माळकरी आणि त्याच्यात माळकरी आणि त्याच्यामध्ये सो त्याबद्दल थोडं, आणि पांडुरंग हे गाणं नाही, ज्यावेळी- काय असतं की मला हे फार माहिती नव्हतं. म्हणजे आपण ती दर आषाढी एकादशी आधी ती वारी बघतो, दरवेळेला मी विचार करतो ही शूट करायला हवी, आणि दरवेळेस असं म्हणतं की नाही पुढच्या वर्षी करू. ह्या वर्षी लकीली ती दुसरी वारी असते जी पंढरपूरहून मला वाटतं इथे जाते ना, कुठली ती वारी, आळंदीला जाते, परतीची वारी. ती वारी नेमकी आमच्या शूटिंगच्या वेळेला होती. पण मला तसा मी आळस आहे, म्हणजे मी चालण्या बिळण्याच्या बाबतीत मला यांनी सांगितलं असं त्यांच्याबरोबर चालायचं आहे, तर म्हटलं चला जरासा रिलक्टंटली चालत चालत गेलो. पण इट वॉज सो शॉकिंग की वेन आय वॉज वॉकिंग विथ देम, वी वॉक नियरली 3-4 किलोमीटर्स, आणि कळलंही नाही आम्ही कधी चाललो ते. आणि मग ते अख्खाच त्यांचा तो प्रोसेस, ते सकाळी पहाटे सुरू केलेलं, त्यामुळे त्यांचं ते एक सकाळीचा नाश्त्याचा जो प्रोसेस होता. आणि मला अजूनही आठवतं, मी आय वॉज देअर ऑन, जरा डाएटवर होतो, आणि मी बसलेलो, आणि त्यांना असं वाटलं मी ती खायची नाही म्हणून खात नाही मिसळ. मी त्यांना म्हटलं तसं काही नाही आहे, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी ती खायला घेतली. तर मी जवळजवळ 3दा घेऊन खाल्ली, इतकी ब्रिलियंट होती ती. आणि ते अख्खा जो प्रोसेस आहे ना, तोच वॉज व्हेरी हम्बलिंग. म्हणजे आपल्याला असं कळतं की आपण खूप, पण दीज गाईज असो, म्हणजे कसे चालतात, कुठे राहतात, काय करतात, पण ते सो हॅपी. तर तो एक खूप, आपण आज आपलं आयुष्य जगत असताना ना, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतो, ते काही न एक्सपेक्ट करता हॅपी असतात. सो इट वॉज अ व्हेरी लर्निंग प्रोसेस आणि व्हेरी हम्बलिंग प्रोसेस. अगदी. त्यामुळे वारी हा विषय सांगून समजणारा नाही आहे, तो अनुभवावा लागतो, असंच वारीबद्दल म्हटलं जातं. पुढे जाऊया, आणि आता मी रेणुकाजी तुम्हाला आमंत्रित करतो. माझ्यासाठी तुमच्याकडे अनेक प्रश्न असतात, इतर मंडळींना तुमच्याशी बोलायचं आहे. अनेक वर्षांनंतर तुम्ही मराठी सिनेमामध्ये दिसणार आहात, आणि मगाशी म्हणालो की पहिल्यांदा काम करता, म्हणजे पहिल्यांदा एकत्र तुम्ही काम करत आहात. हो. काय सांगाल या अनुभवाबद्दल आणि सिनेमाबद्दल? नाही, मला खूपच आनंद झाला मला जेव्हा तेजसनी देवमाणूसाठी विचारलं तेव्हा, कारण त्यांनी बकेट लिस्टच्याच वेळेला ती मुख्य भूमिका नव्हती बकेट लिस्टमध्ये, आणि आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा तो म्हणाला सुद्धा मला की रेणुका, ती जरा ह्याच्यापेक्षा मोठी भूमिका चांगली येईल तेव्हा मी नक्कीच तुला विचारेन. मी म्हटलं अगदी मी वाट पाहीन, आणि तसंच झालं खरं. म्हणजे बकेट लिस्ट नंतरचा हा पहिला चित्रपट आहे माझा मराठीतला, आणि इतकी सुंदर भूमिका आणि इतका सुंदर चित्रपट आहे. त्यामुळे खरंच धन्यवाद तेजस, धन्यवाद लव आणि अंकुर. आणि काम म्हणजे खूपच मला वाटतं की एक मुंबईच्या बाहेर जाऊन एका संथ वातावरणात आपण जेव्हा त्या म्हणजे आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे असतो, तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो कुठल्याही कलाकाराला. तो मला निश्चितच मिळाला. आणि म्हणजे मला असं वाटतं की ते वारकरी माळकरी असणं हा जो प्रकार होता, तो आम्ही हॉटेलमधून जेव्हा सेटवर जायचो तेव्हा सुद्धा जाताना अभंग ऐकत ऐकत जायचो. त्यामुळे ते म्हणजे एक जीवनाचा भागच झाला होता आमच्या. त्यामुळे त्याचा पण खूप एक फायदा झाला. बरं, इतके उत्तम कलाकार मला मिळाले. पहिल्यांदाच मी सुबोधबरोबर काम करते. मी अनेक वर्ष म्हणजे महेशला जशी ओळखते तशीच सुबोधलाही. अत्यंत लाडका आहे माझा तो, पण पहिल्यांदाच काम करायची संधी मिळाली. त्यामुळे खूपच आनंद झाला मला की सगळ्यांबरोबर मिळाली संधी. आणि एक अत्यंत साधी सरळ बाईची भूमिका, ज्याच्यामध्ये काही छक्के पंजे नाहीत. म्हणजे आज एजी भूमिका ज्या असतात तसं काही नाही.
साधी सरळ पण माणसं. मग ती बहुतेक तिला सूट झाली, तिला काही करावं लागलं नाही, तशीच आहे. नाही नाही, असं काही नाही. पण खूप आनंद झाला, कारण एका चांगल्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि पूर्ण युनिट इतकं सुंदर होतं, प्रोडक्शन खूप चांगलं होतं, त्यामुळे मजा आली खूप. वा, तुम्ही म्हणालात सुंदर भूमिका, सुंदर सिनेमा, सुंदर प्रोडक्शन हाऊस, सगळे सुंदर कलाकार, आणि यात तुम्ही अतिशय सुंदर पैठणी नेसलेली आहे. तर त्याबद्दल थोडं काय सांगा. ऍक्च्युली मी ह्याच्यात पैठणी विणणारी दाखवलेली आहे, त्यामुळे तो एक प्रोसेस माझ्यासाठी खूप नवीन होता. आणि मला खरं म्हणजे तेजसनी आधीच सेटवर जायच्या आधी अनेक व्हिडिओज पाठवले होते की असं विणली जाते पैठणी वगैरे. आणि ती विणण्याची जी कला आहे ती असाधारण आहे, म्हणजे असं मला वाटतं. आणि ती खूप जपणारी जी माणसं आहेत त्यांना खरंच माझ्या वतीने धन्यवाद, कारण खूप कठीण आणि त्यांच्यापर्यंत कमी पैसे पोचतात, त्यामुळे ते ही जी कला जोपासतात ती खूप कठीण परिस्थितीत जोपासतात. त्यामुळे खरंच खूप मनापासून एकदा विणायला गेल्यानंतर कळतं की किती कठीण आहे ती. आणि मला म्हणजे खूप असं जमलं नाही, म्हणजे तेजसनी खूप अवॉइड केलंय, त्यामुळे ते खूप क्लुप्ती करून. नाही, अजिबात अवॉइड केलं नाही. छान आपल्याला रेणुकाताई पैठणी विणताना दिसेल. कदाचित त्यांचं एक नंतर ते हँडलूम स्टोअर पण काढतील, इतपत त्यांना ते येत आहे. मी म्हटलं की विणणार नाही तर नेसू तर शकतेच, त्यामुळे ही विणली नाही ना. नाही नाही, मी ही विणली नव्हती. पुढचे प्रश्न आपले बाकीचे मित्रमैत्रिणी विचारतील तुम्हाला, पण तत्पूर्वी मी बोलावतोय सुबोध भावे. सुबोध दा. सुबोध दा, पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत. पहिल्यांदा नाही, खूप दिवसानंतर पोलीस. मोठ्या स्क्रीनवर, बिग स्क्रीनवर, मोठ्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्यानंतर परत परत तर या भूमिकेबद्दल. मला कायमच आवडते. मला असं वाटतं की कदाचित कुठेतरी लहानपणी माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं, तर अशा निमित्ताने ते पूर्ण होतं, हा आनंद आहे. आणि त्या वर्दीमध्ये एक शान आहे, एक काहीतरी एक ऊर्जा आहे त्या वर्दीमध्ये, तर ती घातल्यानंतर तुम्हाला एक आपोआप एक रुबाबदार माणूस झाल्यासारखं वाटतं. आणि हा पोलीस आहे, हा इन्स्पेक्टर आहे रवी, तो खूप वेगळा आहे. खऱ्या अर्थाने पोलीस आहे, म्हणजे जोपर्यंत त्याच्या हातात पुरावा सापडत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास न ठेवणारा आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणारा असा तो आहे. त्यामुळे त्याच्या तावडीतनं देव माणूसही सुटत नाही, म्हणजे ही दोन्ही देव माणसंही सुटत नाही आणि कोणीच सुटत नाही, तर असा तो आहे. वा, देव माणूस हा तुझ्या इतक्या मोठ्या प्रवासातला अतिशय महत्त्वाचा सिनेमा आहे, तर त्याबद्दल थोडं सांगशील. नाही, नक्कीच आहे. मी त्याच्यासाठी आधी लव फिल्मचे आभार मानतो, लव आणि अंकुर दोघांचे आभार मानतो, तेजसचे आभार मानतो, आमची रायटर नेहाचे आभार मानतो. कारण मला असं वाटतं की या तिघांवरती पूर्ण सिनेमाचं भवितव्य अवलंबून असतं, की आधी निर्मात्याने ठरवावं लागतं, दिग्दर्शकाला ती गोष्ट दिसायला लागते आणि त्या पद्धतीने लेखकांनी लिहायला लागतं. आणि जसं तेजसने सांगितलं की खूप वेळा तुम्हाला स्क्रिप्ट वाचण्याची गरज लागत नाही, कारण दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला नरेट करत असतो तेव्हा तुम्हाला गोष्ट दिसत असते, कारण त्यांनी ती पूर्णपणाने त्याच्या आधी जगलेली असते. आणि जेव्हा तेजसने पहिल्यांदा ही गोष्ट नरेट केली तेव्हाच असं ठरलं की आता हा चित्रपट आपल्याला केलाच पाहिजे, कारण इतक्या उत्तम पद्धतीने चित्रपट लिहिला गेला आहे, इतक्या उत्तम पद्धतीने व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे, आणि आजूबाजूला महेश सर असतील, रेणुकाताई असेल, अभिजित आहे, सिद्धार्थ आहे, तर या सगळ्यांसारखी उत्तम कलावंतांची फौज आहे, तर ह्याच्यातला एक आपण छोटासा भाग होणं अत्यंत गरजेचं आहे. वा, दा पुढचे प्रश्न आता थोड्या आपले मित्रमंत्रीने विचारतीलच, पण मी आता बोलावतोय सिद्धार्थ बोडके. तो जोरदार टाळ्या. सिद्धार्थजी आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं ते थक्क करणार आहे खरं तर, म्हणजे एवढी हिंमत अवघड आहे करणं, म्हणजे पडद्यावर सुद्धा असं. त्याबद्दल तू ज्यावेळी हे सगळं शूट करत होता तर किती नर्वस होतास किंवा काय वाटत होतं, कारण ते पाहताना. नाही, ही फिल्म जी आहे ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची फिल्म आहे, कारण अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि ह्या फिल्मच्या मुळे मला ते करायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महेश सर, रेणुकाताई, सुबोध दादा हे सगळे ब्रिलियंट ॲक्टर्स आहेत, यांना खूप वर्षापासून यांचं पण काम बघतोय, अभिजित आहे, सो यांच्याबरोबर काम करायचं होतं आणि त्यात असा रोल करायचा होता. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं आणि म्हणूनच ते खूप एक्साइटिंग होतं.
तेजस बरोबर पण मी काम केलं नव्हतं आणि त्याची एक वेगळी पद्धत आहे करण्याची. सो मला ना सगळ्याच गोष्टी मी नर्वस नव्हतो निश्चित, पण मी खूप एक्सायटेड होतो. ऑफकोर्स असे काही सीन्स होते की जे मला सरांबरोबर करायचे होते, जे तसे पण सर को ॲक्टर म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करताना इतकी मजा आली की ते सीन करताना मला एकदा सुद्धा मी नर्वस झालो नाही. रादर मी खूप प्रश्न विचारायचो त्यांना. ते बऱ्याच वेळेला खोडायचे की ही असं नाही अशा पद्धतीने, पण त्या गिव्ह अँड टेकने मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. आणि त्यामुळे लव बाई, अंकुर आणि तेजस, थँक्यू सो मच फॉर कास्टिंग. थँक्यू. म्हणजे छान अनुभव आहे तुझं. नर्वस म्हणजे आम्हालाच वाटलं होतं की सिद्धार्थला असा प्रश्न विचारावा की आम्हाला वाटलं होतं की तू नर्वस वगैरे झाला असेल किंवा काय. इसके बाद अभिजीत आपसे बात करेंगे. अभिजीतला मी बोलवतो. अभिजीत खांडकेकर. म्हणजे आपण कसं का हिंदी हिंदी नाही मराठीचा प्रश्न म्हणजे विचार. कुठल्याही भाषेत विचार. तू आता पाहिलं असेल मी खाली वाकलो होतो. या सिनेमाचा ट्रेलर आम्ही पाहिला, त्यात तुझी भूमिका पाहिली आणि खूप वेगळी अशी ती भूमिका वाटतीये, तर त्याबद्दल तू काय सांगशील? मला असं वाटतं तेजस चं एक दिग्दर्शक म्हणून विजन आणि त्याचं आपण कौतुक यासाठी करायला पाहिजे की जो कलाकार म्हणून जसा आहे, इमेज त्याची जशी दिसते लोकांना तसं घ्यायचंच नाही असं त्याने ठरवलं होतं की रेणुकाताईंचं कॅरेक्टर सोडता. जसं महेश सर पण करेक्ट म्हणाले तसं माझ्याही बाबतीमध्ये मला असं झालं की मी जसा दिसतोय तसा दिसलाच नाही पाहिजे. सिद्धार्थ जसा वागतो, सुबोधदादा खऱ्या आयुष्यात जसं आहे त्याच्या सगळंच उलट त्यांनी करायचं ठरवलं, विच इज व्हेरी अनकन्व्हेन्शनल. आणि खरं तर मला असं वाटतं की चित्रपटामध्ये ते वर्क झालं. त्यामुळे माझ्या लुकपासून मी किती वेगळा दिसलो पाहिजे, वेगळा असलो पाहिजे याची गणितं त्याची आधीपासून क्लिअर होती. आणि मला उलट असं बरं वाटतं की बऱ्याचदा कलाकार खूप भुकेलेले असतात, आपण वेगळं दिसावं, वेगळं काहीतरी करावं. पण दिग्दर्शकांना ते आधीपासूनच इतकं क्लिअरली ठरवलेलं होतं की मला उलट आनंद वाटला की माझ्यासाठी इतका विचार करून माझ्या भूमिकेबद्दल त्याने आणि प्रत्येकाच्याच. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होताना मला फार आनंद वाटतोय आणि हे माझं सौभाग्य आहे की इतक्या उत्तम टीम बरोबर, इतक्या उत्तम दिग्दर्शकाबरोबर, लव सर, अंकुर सर यांच्याबरोबर पहिल्यांदा जेव्हा ते मराठीत पदार्पण करतायत, नेहाचं पहिलं काम आहे, रोहन रोहन यांचं संगीत आहे, या सगळ्याच टीमचा भाग होणं इज अ व्हेरी डिलाइटफुल थिंग. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या बोलण्यात अजून आली नाही म्हणून मला सांगावीशी वाटते. माझ्यातला निवेदक बहुतेक अजूनही जागा आहे म्हणून ते येत आहे बाहेर. या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही फक्त पोस्टर जरी पाहिलं आणि त्याच्या बाजूला तेजसला उभं केलं तर तुमच्या लक्षात येईल एका वेळेला सेटवर 4 डिरेक्टर होते. बरोबर. इथे उपस्थित असलेले सगळे उत्तम कलाकार आहेतच, पण हे सगळे दिग्दर्शक आहेत. रेणुकाताई असतील, सुबोधदादा असेल, महेश सर तर सगळ्यांना कल्पनाच आहे, आणि तेजस. त्यामुळे विचार कर कुठलाही सीन आधीपासून किती प्रोसेस होऊन त्यात बदल होऊन तो जास्तीत जास्त चांगला कसा व्हावा. हेच मी म्हणणार होतो. मध्ये मध्ये मी 2 दिवस हॉलिडेला जाऊन आलो, सीन्स होत होते, काही प्रॉब्लेम नव्हता. सो त्यामुळे हे सगळी मोठ बांधणं त्याच्यासाठी कठीणही होतं. आणि त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की जे प्रॉडक्ट आपण चित्रपट म्हणून, कथा म्हणून बघणार आहोत ते किती इंटेन्स आणि तयारी होऊन तावून सुलाखून आलेलं असेल. पण तू एक विचारलं नाहीस की कोणीच कोणाबरोबर काम केलं नाही, पण आम्ही काम केलं एकत्र. हो. ते मग विचारलं पाहिजे. वी गो लॉंग बॅक. थोडक्यात सांगतो मी अगदी. तेजस जेव्हा नाही इतकं नाही, अगदी आम्ही काम केलंय, बस संपलं. आम्ही खूप काम केलंय, आम्हाला खूप काम करायचं. मीच जर सगळेच प्रश्न विचारले तर मग आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना प्रश्न विचारण्याची संधी कधी मिळणार आहे. म्हणून आता तुम्हाला मैं रिक्वेस्ट करता हूँ, मैं आप सबसे रिक्वेस्ट करूंगा कि अगर आप इनसे कुछ सवाल जवाब करना चाहते तो प्लीज कर सकते हैं. मेरा सवाल है, सॉरी मुझे मराठी उतनी अच्छी आती नहीं है. भावना शर्मा, नव भारत. हो, छान प्रश्न आहे, पण तेवढा विचार केलाच नाही ना मी. तिकडे जाताना देवातला माणूस किंवा माणसातला देव, मी आपलं एक वाहत गेलो त्यांच्याबरोबर, त्या वारीबरोबर. आणि काय असतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपण एक म्हणत असतो की वारकरी इथून तिथे चालत जातात, त्या वारकऱ्याच्या मागे काय आहे ते फक्त मला तिकडे जाणवलं की ती एक भक्ती काय करू शकते. आणि आपण इकडचं आयुष्य जगत असताना इतक्या कंप्लेंट्स करतो नॉर्मल आयुष्य जगताना, आणि ते अजिबात कंप्लेंट न करता जे आहे ते एक्सेप्ट करून कसे जगतात हे फक्त मला त्यात दिसलं. मी नाही देव शोधायचा प्रयत्न केला, नाही म्हणजे तेवढा मी डीप नाही आहे. म्हणजे मी तसा अगदी साधा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद वाटणारा माणूस आहे.
सर्वसामान्य सर्वसामान्य ॲब्सोल्युटली तेच रोल दिले. काटे म्हणा किंवा तो कुठला एक सलमानचा पिक्चर वॉन्टेड म्हणा, हे सगळे असे मुसाफिर म्हणा. मी बरं काम करू शकतो. बरं नाही, खूप चांगलं काम पण मी करतात सर. परत आता एक मी जुनं फर्निचरमध्ये बरं काम केलं असं मला वाटतं. हे खरे देव माणूस आहेत, तुम्हाला माहित नाही. हा, पण काय होतं ते इमेज एक बसली ना की मग ती खोडणं खूप कठीण होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात मी जरा बरा रोल मिळाला, दबंगमध्ये मिळाला, ज्यात काही थोडंसं इमोशन होतं. पण बाकी मला असं कोणी बरं काम दिलं नाही. काटेमध्ये नंतर तर मला काही कामच दिलं नाही, ते सोडा. काटेनंतर मी आपला, पण मला काही ॲक्टिंगचा फार त्यावेळेला शौक नव्हता, त्यामुळे मला काही त्याचं वाईटही वाटलं नाही. पण आत्ता म्हणजे कसं आहे की ह्या स्टेजमध्ये ज्यावेळेला आपण असे कॅरेक्टर रोल्स काय मिळाले तर खुश असतो ना, अशा वेळेला एखादा मेन रोल मिळलं, ह्यासाठी आय रिअली नीड टू थँक लव्ह फिल्म्स, अंकुर आणि लव सर, तर सगळ्यांना, म्हणजे रोहिणी हा माझा मित्र, तर इट इज दे थॉट ऑफ मी. या स्टेजला मी आपण काय म्हणतो, चल एक बरा रोल आहे ना, कॅरेक्टर आपण करू, त्यावेळेला तुम्हाला एक सेंट्रल रोल मिळतो ना, तो आनंद मोठा असतो जास्त. तर देव माणसापर्यंतचा जो तुमचा प्रवास, प्रवास मी देवमाणूसच होतो, मला सगळ्यांनी वाईट रोल दिले. तेजस, हां इथे तेजस, हां 25 तारखेला एकाच दिवशी तुमचं हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट रिलीज होत आहे. तो मला असं वाटतं हा दुर्मिळ योगायोग आहे. अँड इट्स अ, म्हणजे कौतुकाने मी म्हणतो, इट्स अ रेअर अचिव्हमेंट इन सिनेमा इंडस्ट्री. त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया म्हणजे दोन्ही सिनेमे पूर्ण व्हायला पाहिजे, हा पहिला माझा प्रयत्न आहे. कारण रिलीज डेट आमची कन्फर्म्ड आहे. पण दिवस रात्र काम करून पूर्ण होईल याची मला खात्री आहे. कारण पूर्ण टीम असते त्याच्यामध्ये, एका माणसाचं काम नाही आहे. त्यामुळे सगळेजण लढत आहेत. पण म्हणजे मी तर त्याला पॉझिटिव्हली घेतोय. एक सिनेमा रिलीज होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यात जर 2 मिळत आहेत, आणि मी बोललो होतो अंकुरशी आणि लव सरांशी की असं आहे, चालणार आहे का तुम्हाला? तर त्यांनी म्हटलं, ग्रेशियसली ते म्हणाले की चालणार आहे. आणि तो सुद्धा एक मोठा भाग आहे, कारण आपल्या सिनेमावर, आपल्या दिग्दर्शकावर आणि आपल्या ऑडियन्सवर विश्वास असणं. कारण हा मराठी सिनेमा आहे आणि तो हिंदी सिनेमा आहे, त्याच्यामुळे त्यांचं कदाचित ऑडियन्सचा एक सर्कल वेगवेगळं आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं, आपण केलेल्या कामावर विश्वास ठेवणं, हे खूप मोठी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की वी शुड टेक इट ॲज जॉनर्स पण वेगळी आहेत, जॉनर्स त्यामुळे वेगळे, तसं एक विषय आहे, वेगळा आहे, they don't clash. actors वेगळे आहे, सगळंच वेगळं आहे. तेजस सर, इथे कालच आपण भेटलो होतो तुमच्या ग्राउंड झिरोबद्दल. ग्राउंड झिरोमध्ये पण तुम्ही एक बायोपिक, एका डुबेजींचा बायोपिक केलं, आणि इथेही असं वाटतं की एका देव माणसाचा बायोपिक केलं आहे. असं तुम्हाला, म्हणजे दोन्ही रोल जे आहे, दुबेजीचा आणि एक देव, आणि महेश सरांनीही सांगितलं तुमच्यापैकी इथेही कोणी देव माणूस असू शकतो. तर तुम्हाला हे कसं सुचलं या दोन गोष्टी? ते लेखक नेहा शितोळे, तिच्याकडून जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हा आपण त्याच्यावर पुढचं काम करतो. पण हा बायोपिक नाही आहे. नाही, बायोपिक नाही, पण एक सांगू शकतो देव माणसाबद्दल तुम्ही परत काहीतरी छानसा आणि ते प्रत्येक कॅरेक्टरला आपण जसं बघतो आणि त्या कॅरेक्टरकडे आपण ज्या पद्धतीने अप्रोच करतो, त्याला धरूनच या गोष्टीला आपण पुढे, म्हणजे मी पुढे नेलेलं आहे. पण असं बायोपिक म्हणून याच्याकडे मी काही बघितलं नव्हतं. ते कॅरेक्टर छान होतं, त्याचे लेयर्स छान होते, तसं त्याला पुढे नेलं. रेणुकाताई, तुम्हाला प्रश्न आहे परत. छान दिसतं तुम्ही आणि एकदम उठून दिसताय. तर त्यांनी अँकरनी तुम्हाला विचारलं काय तुम्ही विणल्या काही साडी, पण आता तुम्ही एक विदाउट पे ब्रँड ॲम्बॅसेडर झालात पैठणीचे. तर त्याबद्दल मला आणखी काहीतरी पैठणीबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? नाही, काय सांगणार, सगळ्यांचीच प्रिय साडी आहे. आपली एक परंपरा आहे ती महाराष्ट्राची. आणि मी म्हटलं तसं की किती कठीण आहे ती जोपासणं, हे मला ते विणताना कळलं. किती कठीण गोष्ट आहे, किती किती महिने लागतात एका साडीमागे, हे लक्षात येतं. ते आपण फक्त ऐकलेलं असतं, पण जेव्हा आपण ते जगतो एक कलाकार म्हणून, तेव्हा आपल्याला ॲक्च्युली लक्षात येतं की किती कठीण आहे. आणि कधीतरी कुठेतरी म्हटलं असेल मी की अरे ह्याची किंमत जरा जास्त आहे, ती अफोर्डेबल जास्त झाली असती तर जास्त लोक घेऊ शकले असते. पण आता मला नाही तसं वाटत, कारण मला माहिती आहे की त्याच्या मागे किती मेहनत आहे ती. आणि पैठणी, मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आपण पैठणी नेसतो तेव्हा आपल्याला दुसरं काही करायची गरजच नसते, कारण ती इतकी कमाल साडी आहे आणि इतकी उठावदार साडी आहे. सगळ्यांनाच खूप सुंदर
म्हणजे दिसायला मिळतं त्या साडीत मला वाटतं. त्यामुळे द साडी मेकेच द वुमन असं मी म्हणेन. नमस्कार तेजस, पहिला प्रश्न मी तुलाच विचारेन की तुझं जे कास्टिंग आहे ते काहीतरी कमालीचंच असतं. म्हणजे एकतर बकेट लिस्टमध्ये थेट माधुरीला तू मराठीत आणलंस. आत्ता हे जे इकडे सगळे उभे आहेत त्यांना एका सिनेमात पाहायला म्हणजे अर्थात प्रेक्षकांसाठी खूप मोठी ट्रीट आहे. तर हेच कास्टिंग पहिलं डोक्यात होतं का आणि काय त्याच्या मागचं कारण असेल प्लीज? हेच होतं, कारण सुबोध म्हणाला तसं मी ॲक्च्युली सुबोधकडे गेलो, आम्ही स्क्रिप्ट डिस्कसच नाही केली, आम्ही फक्त गोष्ट डिस्कस केली आणि तिथेच संपलं. म्हणजे जे होतं, मी याच्यात म्हणेन की विकीनी मला खूप मदत केली, आमचे कास्टिंग डायरेक्टर, की परफेक्ट तुमच्या मनामध्ये ते कॅरेक्टर असणं आणि ते ॲक्च्युली दिसायला मदत करणं, ह्याच्यात त्या कास्टिंग डायरेक्टरचा पण खूप मोठा हात असतो. त्यामुळे हे कास्टिंग जे इमॅजिन केलं होतं ते दिसलं. अर्थात रोलवर काम करत असताना आपण त्याचा लुक हा वेगळा बघतो, त्यामुळे सगळ्यांच्या लुकमध्ये फरक आहे. जरी ती जशी आहे तशीच असली रेणुकाताई ऑन स्क्रीन, तरी ऑन स्क्रीनमध्ये पण त्याच्यामध्ये फरक आहे. तर त्यामुळे प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये ते कसं करता येऊ शकतं हे डोक्यात होतं आणि ते ॲक्टर त्याच्यात फिट बसत होते. त्यामुळे मला कुठे जावं नाही लागलं. ही सगळी माणसं सुरुवातीपासून डोक्यात होती आणि तीच आज पडद्यावर सुद्धा आहे. स्पेशली महेश सरांसोबत Specially काम करायचं होतं का? काय अगदी करायचंच होतं, कारण मी महेश दादाच्या टीममध्ये खेळायचो 2007-08 मध्ये. तेव्हापासून मी ओळखतो, पण कधी संधी नाही मिळाली. म्हटलं ही संधी आहे, ही सोडली नाही पाहिजे. नमस्कार, मी पूजा सामंत. सर्वप्रथम लव्ह फिल्म्सचं मनपूर्वक अभिनंदन करते. एकतर ते हिंदीमध्ये प्रख्यात आहेत आणि प्रथमच ते मराठीत आले आणि एक दर्जेदार कलाकृती रसिकांसमोर मांडतायत. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू लव्ह फिल्म्स. रेणुका, तुला प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो. जसं अभिजित म्हणाले की या फिल्मसाठी पैठणी विणायचा एक प्रयास केलास, पण बाकीचे काय चॅलेंजेस होते? कारण एक से एक कलाकार तुझ्या सोबत होते आणि तुम्ही सगळे दिग्दर्शक आहात, अभिजितनी पण सांगितलं. तर एकूण चित्रपटाच्या शूटिंगचा एक तुझी व्यक्तिरेखा, जी एक सर्वसामान्य गृहिणी आहे, चित्रपटाचा ट्रेलर खूप मनाला स्पर्शून गेला. तर एक थोडक्यात प्रवास आणि तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल, शिवाय सुबोध, महेशजी, विजय, अभिजित अशा सगळ्या मान्यवर कलाकारांसोबत काम करण्याचा, मान्यवर कलाकार प्लस दे आर व्हेरी गुड डायरेक्टर्स ऑल्सो, तर ह्याच्याबद्दल जरा तू अधिक सांगितलंस तर बरं. मला असं वाटतं की तेजसनी जेव्हा मला लक्ष्मीची भूमिका ऐकवली आणि इनफॅक्ट पूर्ण स्क्रिप्ट ऐकवलं, तेव्हाच मला म्हणजे खूप आवडलं स्क्रिप्ट. कारण हल्लीच्या काळात म्हणजे ही जी समस्या आहे की आपण आपल्या मूल्यांशी आपण निगडीत राहायला पाहिजे का कुठेतरी मूल्य बाजूला ठेवली पाहिजेत, हा जो एक गहन प्रश्न आपण सगळेच फेस करतोय, त्याच्या बाबतीत सुद्धा ह्या चित्रपटात एक खूप चांगला थॉट दिलेला आहे. तर त्यामुळे ती मला खूप आकर्षक वाटली भूमिका. कारण त्याच्यामध्ये एक सत्व आहे जे हल्ली मी म्हटलं तसं आपण काय शेड्स ऑफ ग्रे आपण शोधत असतो किंवा वेगवेगळे न्यूअन्सेस शोधत असतो, पण तिकडे कुठेतरी एक साधेपणा, सरळपणा जो आहे तो कुठेतरी आपल्या स्क्रीनवर दिसेनासा झाला हल्ली. त्यामुळे ती आणि केशव आणि लक्ष्मी हे असं जोडपं आहे ज्यांनी ती जपलेली आहे आणि मला वाटतं ते वारकरी आहेत, माळकरी आहेत, त्यामुळे असेल कदाचित. तर ती त्यांचा स्थायी भाव आहे. हा भावच मला इतका महत्त्वाचा आणि चांगला वाटला आणि तो मला वाटतं की एक ह्या चित्रपटाचा गाभा आहे. बाकी सगळं चित्तथरारक आणि भावनाप्रधान वगैरे सगळं आहे, पण जे मुख्य जी व्यक्तिरेखा आहे तीच इतकी सशक्त आहे आणि तीच काहीतरी लोकांना देऊ शकते, विचार करायला लावू शकते. तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कुठलंही काम स्वीकारताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या चांगल्या संचाबरोबर काम करायला मिळणं हे खूप मोठं भाग्य लागतं त्याच्यासाठी आणि त्याचीच कदाचित मी वाट बघत होते. कारण इतके वर्ष झाली मी ऐकते, काही स्क्रिप्ट्स येतात माझ्याकडे, पण मला असं वाटत नाही की ते असं आवर्जून केलं पाहिजे. आणि महेश बरोबर म्हटलंच होतं की खूप वर्ष मी ओळखते पण कधीच म्हणजे एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. तर इतकं म्हणजे मजा आली, कारण असं वाटलंच नाही की आम्ही ॲक्च्युली एकत्र काम पहिल्यांदाच करतोय. इतकं कम्फर्ट लेवल सगळ्यांबरोबरच होते. सिद्धार्थला तर मी पहिल्यांदा भेटले सेटवर
आणि अभिजितला भेटले पण कधीच काम केलं नाही, असेच आम्ही सगळे होतो. आणि तरीही असं पहिल्या क्षणापासूनच असं वाटलं की अरे वर्षानुवर्ष आपण एकत्र काम करतोय. त्यामुळे खूप आनंदाने आणि त्यात आमचा DOP जो आहे अमेय चव्हाण, त्याचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मी म्हणेन. कारण सेटवर सिनेमॅटोग्राफरचं काम सगळ्यात जास्त आणि खूप टेन्शनवालं असतं. आणि तो म्हणजे काय कधी म्हणजे काहीच नाही ना, तो किती संथ माणूस म्हणजे चांगल्या अर्थाने, हा. संत म्हणजे काम नाही करत, संत माणूस आहे असं म्हणेन. आवाज ना किती गोंधळ असतो. त्यामुळे आपला देवमाणूस काढण्यासाठी त्यांनी खूप मदत केलेली आम्हाला सेटवर. यानंतर मी तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करीन लव फिल्मचे श्री लव रंजन आणि अंकुर गर्ग यांना. आपलं स्वागत है आपका अंकुर सर, आपका भी स्वागत है. आपने मराठी फिल्म पहली बनाई है, क्या थॉट है मराठी फिल्म बनाने के पीछे आपका? यार मेन थॉट ये है कि बहुत सारी कहानियाँ होती हैं जो आपको लगता है कि एक सर्टेन कल्चरल बैकग्राउंड में बहुत अच्छी फिट होती हैं. जी. दूसरा, मुझे जनरली लगता है कि मराठी सिनेमा में नुआंस की पॉसिबिलिटी इस वक्त ज़्यादा है, जैसे मलयालम सिनेमा में भी ज़्यादा है. कहीं ना कहीं अगर आप एक तसल्ली वाला नुआंस काम करना चाहते हैं तो उसका स्कोप बहुत है मराठी में. तो उस वजह से हमने ये डिसाइड किया कि ये फिल्म मराठी में करके देखते हैं. तो सर वही अभी पाक जो सवाल हमने किया था वही पूछना चाहूँगा. वध का एडप्शन. यार अडाप्ट देखो, आप ना आपने स्वर्ग देखी है जी, आपने बागबान देखी है जी. कुछ कहानियां, उनके जो आइडियाज होते हैं ना, वो ऐसे होते हैं जो कई बार बनते हैं और अलग अलग रूप में बनते हैं, और हर बार जब बनते हैं तो वो सही बैठते हैं. राइट. जैसे महेश सर की फिल्म है वास्तव. जी. राइट. अब वो एक ऐसा सब्जेक्ट है जो कई बार बनेगा, कई बार बना होगा, लेकिन जब भी कोई इंसान नए तरीके से बनाएगा तो उसका एक अलग इम्पैक्ट निकल के आएगा. राइट. गॉडफादर कितनी बार बनी है, तो वो अब वध, जब वो कई बार होता है कि आप किसी और की फिल्म देखते हो और आपको लगता है यार ये बहुत अच्छा आइडिया, इसे हम करते तो किस तरह से करते, इसे नए परिवेश में करते तो कैसा लगता. इस बार बस चांस की बात है कि हमारी फिल्म थी और हमें देख के लगा कि यार इसको अगर नए परिवेश में रखें और इसको अडेप्ट करके देखें तो कैसी निकल के आएगी फिल्म. तो उस डिस्कशन से बात शुरू हुई थी. और ऐसा नहीं कि वो हम अपनी बहुत सारी फिल्मों के लिए ये बात सोचते हैं कि अगर एक नए बैकग्राउंड में इस चीज को सेट की जाए तो कैसा बनेगा. तो उस वजह से वध को लेके मुझे ऐसा लगता है कि उसका जो कोर है ना, वो ऐसा है कि आप उसे अगर एक नुआंस के साथ, अगर एक अलग कल्चरल सेटअप में जब भी कहने की कोशिश करोगे तो उसमें कुछ नया मजा आ सकता है. जब मैंने ये देखी देवमानुस इवेंचुअली, तो नॉर्मली क्या होता है ना कि आपको अगर सेंट्रल आइडिया पता हो फिल्म का तो आपके लिए फिल्म आसानी से होल्ड नहीं करती. जी. मेरे लिए होल्ड की, मुझे बहुत मजा आया देख के. तो उस वजह से वो जो एक बिलीफ था कि नहीं यार ये अगर अलग तरीके से की जाएगी, नए तरीके से की जाएगी, नए परिवेश में की जाएगी तो एक नई फिल्म बन के निकल के आएगी, वो इन्होंने अचीव कर लिया. जी. सो नए तरीके से नए परिवेश में बनी हुई देवमानुस 25 तारीख से नजदीकी सिनेमाघरों. रीमेक और अडेप्टेशन में फर्क होता है. जी. वही फर्क आपको जब आप फिल्म देखेंगे आपको दिखेगा. हाँ, वो फर्क नजर आ रहा है. बिल्कुल. ट्रेलर देखा तो ये इसका ज्यादा. तेजस ने अच्छा काम उसमें किया. तेजस ने बहुत अच्छा काम किया है. मतलब टू बी वेरी ऑनेस्ट, लव को और मुझे तो बहुत ज़्यादा मराठी बैकग्राउंड के बारे में इतना आइडिया भी नहीं है अदर देन हैविंग लिव्ड इन बॉम्बे. बट तेजस और नेहा ने जो उसका कोर पकड़ा है, उस कोर आइडिया को लेके जिस तरीके से प्रेजेंट किया है, वो दैट इज द यूनिक प्रोपोजिशन. बिल्कुल. अंकुर सर, मैं आपसे पूछना चाहूँगा कि पहली मराठी फिल्म है लव फिल्म्स की, और बहुत बड़ी स्टार कास्ट है जिनको हम सालों से देखते आ रहे हैं, तो इनको एक साथ लाना ये भी एक अचीवमेंट है. इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? एक्चुअली हमारे पास तो एक अच्छी स्टोरी थी, अच्छा डायरेक्टर था. आई थिंक उसके बाद एक एक करके सबको अपना अपना कैरेक्टर और स्क्रिप्ट पसंद आती चली गई. हम काफ़ी क्लियर थे कि जो भी इस कैरेक्टर के लिए एप्ट होगा उसी के पास जाते हैं. लाइक तेजस सेड कि विक्की डिड अ वेरी गुड जॉब, आवर कास्टिंग डायरेक्टर विक्की डिड अ ग्रेट जॉब. सो हाँ, हम तो सबके पास एक एक करके पिक्चर लेते चले गए और सबको पसंद आती चली गई और उस तरीके से पूरा का पूरा सेटअप बन गया.
अंकुर सर, अब सवाल ये है कि आप मराठी में आए हो, देव मानुस 25 तारीख को आ ही रही है। नेक्स्ट इन मराठी, क्योंकि हिंदी के बारे में मैंने बताया कि दे दे प्यार दे 2 की बात हो रही है, दादा की बायोपिक की बात हो रही है, मराठी में क्या लव फिल्म्स लेके आने वाले हैं? सो लव और में ऑलरेडी कुछ और स्क्रिप्ट सुन रहे हैं जिन पे डिस्कशन चल रहा है। सो ये डेफिनेटली हमारा कोई एक्सपेरिमेंट नहीं है हमारे लिए। वी आर वेरी क्लियर कि वी वुड वांट टू डू मोर मराठी रूटेड स्क्रिप्ट्स फिल्म्स। सो हम लोग सुन रहे हैं, अगर सपोर्ट मिलता रहेगा सबका, वी विल कीप मेकिंग मोर मराठी फिल्म्स। भाषेच्या पलीकडे आपण बघायला पाहिजे. मी काल पण हेच बोललो होतो, जर तुम्ही असाल कुठे, की डिरेक्टर आहे मी, हे महत्त्वाचं आहे, मराठी आहे की नाही आहे हा प्रश्न नंतर येतो. तसाच देवमाणूस हा सिनेमा आहे, तो मराठी आहे हा एक भाग आहे, पण तो सिनेमा एक गोष्ट सांगतोय, त्याच्यामध्ये जे कलाकार आहेत ते त्याच्यातल्या भूमिका निभावत आहेत आणि ती गोष्ट प्रभावीपणे लोकांपर्यंत जर पोचली तर त्याचा ऑडियन्स फक्त मराठीपर्यंत लिमिटेड राहणार नाही. आणि आपण हे आत्तापर्यंत अनेकदा बघितलं आहे की मराठी सिनेमा जेव्हा चांगला होतो तेव्हा तो अमराठी भाषिक लोकसुद्धा बघतात. त्यामुळे याही सिनेमाकडून आम्हाला तशीच अपेक्षा आहे. आम्ही त्याच दृष्टीने याच्याकडे बघितलं आणि तसंच आम्ही काम केलं आहे. त्यामुळे मराठीमध्ये हा अडकून पडेल किंवा पडावा अशी कुठलीच आमच्या मनात, म्हणजे तो विचारही आमच्या मनात आला.